स्ट्रायकर फलंदाज निल्सन, नॉन स्ट्रायकिंगला मोनिश. गोलंदाज मोतीराम भोईर. पॉवर सर्कलचा पहिला षटक, पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये आहे. केतन मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. मात्र ऋषी भोईर चेंडूला एकच ऍक्शन मध्ये उचलून थ्रोपैकी करतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी होता आणि या 2 धावा मात्र पहिल्या चेंडूवरती एकवटल्या जातात आणि संघाचा आणि स्वतःचं सुद्धा खातं खुलं केलं जात आहे. कॅप्टन ऑफ टीम आपण बघू शकता निल्सन याला, ज्याने पहिल्या चेंडूवरती 2 धावा एकवटल्यात. मोतीराम षटका दिला. पुढचा चेंडू यावेळेस मात्र लेग स्टंपला चेंडू फेकलाय. अप्रतिम चेंडू होता. दैव बलवंतर म्हणावे लागतील या फलंदाजाचा की चेंडूने एस्ट्यांचा वेध घेतला नाहीये. बाल बचावलाय फलंदाज निल्सन. पहिल्या चेंडूवरती 2 धावांनी खातं खुलं केलंय. मात्र या चेंडूवरती फक्त शांत ठेवलं या फलंदाजाला. अप्रतिम सामना. मागचा सामना बघितला आपण, वाकलन संघाने 71 धावांचं लक्ष्य 72 धावांचं लक्ष ठेवलं होतं निर्धारित 4 षटकामध्ये. मात्र 2 षटकात चांगली स्थिती निर्माण केली होती नारायण संघाने. मात्र त्याच्यानंतर हॅलो आणि चौकार मात्र प्रस्थापित केला. पहिला चौकार बघतो आपण नेल्सन याच्या बॅट मधून. तर पहिल्या 2 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर निर्धाव चेंडू फेकलाय आणि त्याच्यानंतर मात्र कव्हरच्या वरून चौकार दाखवतोय. धावसंख्या धावपळीवरती 6 धावा. यावेळेस मार्केटिंग करतोय. मात्र सरळ रेषेत केला होता चेंडू. बॉलर थ्रू मध्ये गोलंदाजाने अडवलाय. बघा गोलंदाजाला फार मेहनत करावी लागते ज्यावेळेस चेंडूला अडवायचं असतोय. गोलंदाजी करताना मात्र चेंडूची ग्रीप आणि बॉडी बॅलन्स करावा लागतोय. मात्र मोतीराम भोईरने चांगलं काम केलं मी म्हणेन. चेंडूला स्टॉपिंग केलंय आणि फक्त 1 धाव घेण्याचा अवधी होता. यावेळेस मात्र मोनिश प्रथमच स्ट्राईकला फलंदाज. ओमसाई आगासन संघाचा जो केजू मुंड्याचा संघ आपण बघतोय अप्रतिम कामगिरी आजच्या दिवसामध्ये. यावेळेस मात्र ब्लॉक होलचा चेंडू मात्र मिड विकेटला. चेंडूचा पाठलाग केलाय क्षेत्ररक्षकाने. मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर दुसरा चौकार आगासन संघाकडून. बघा 2 चौकार या षटकामध्ये बघतोय आपण आणि 11 धावा. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये स्थिरावताना दिसली आहे. 11 धावा धावपळकावरती. यावेळेस मात्र गोल्डन स्पॉट वरती चेंडू फेकलाय. अप्रतिम चेंडू फेक आणि षटक क्रमांक पहिलं संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि धावसंख्या धावपळकावरती बिनबाद 11 धावा. धन्यवाद बँजो पथक, सत्यवान पाटील आणि कंपनी. अतिशय चांगली कामगिरी आज दिवसभरामध्ये आहे. गेले 3 दिवस या स्पर्धेमध्ये सातत्याने बेंजो पथक आणि त्याच्यानंतर आमचे डीजे मास्टर असतील अतिशय चांगली कामगिरी. क्रिकेट विथ म्युझिक दुहेरी संगम आपण बघतोय आणि जेव्हा जेव्हा मात्र क्रिकेटचा ज्वार होतोय तेव्हा तेव्हा मात्र म्युझिक हे आमच्या प्रेक्षकांना ऐकवलं जात आहे. पहिलं षटक संपलंय. 11 धावा धावपळकावरती. दुसरं षटक केतन मात्रे गोलंदाज ज्याने मागच्या सामन्यात मी म्हणेन 3रं षटक फेकलं होता. अतिशय चांगला कमबॅक करून दिला होता तो केतन मात्रे. यावेळेस ब्लॉक हॉलचा चेंडू खोदून काढलाय. चेंडू मात्र वरती क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव मिळेल. बॅकअप केलं जातोय. तू मैमय होते आणि मात्र खराब थ्रो पैकी 2 धावा. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा आल्यात आणि धावसंख्येला आकार दिला जातोय. 13 धावा धावपळकावरती लागल्यात. बघा अतिशय चांगली फलंदाजी पहिल्या षटकात. मात्र या खेळपट्टीचा विचार केला विनोद तर ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल ठरली आहे. कारण जर याचं बघितलं तर आजच्या दिवसामध्ये पहिल्या सत्रामध्ये खूप धावा काढल्यात मात्र त्या चेसिंग सुद्धा झाल्यात. दुसऱ्या सत्रामध्ये यावेळेस आगळे वेगळे स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र डीप फाईन लेगला. आणखीन एक चौकार. तर 17 धावा लागल्या धावपळकावरती. 17 आणि निश्चितच खतरा म्हटला जातोय कारण कोण विसरणार 17 नोव्हेंबर ज्या दिवशी मात्र हिंदुस्थानची महाशक्ती स्वर्गीय
इंदोर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं होतं आणि त्यावेळेस मात्र आपला देश तिसऱ्यांदा रडला होता आणि सर्वात मोठी अंत्ययात्रा निघाली होती बाळासाहेब ठाकरे यांची. मात्र यावेळेस चेंडूला गॅप शॉट सिलेक्शन, ऋषी चेंडूवरती न स्टॉपिंग द प्लेयर, दॅट्स फॉर रन. तर विचार केला तर 3 वेळा मोठ्या अंत्ययात्रा निघाल्यात आपल्या देशामध्ये. पहिली अंत्ययात्रा निघाली होती लोकमान्य टिळक यांची, त्याच्यानंतर मदर तेरेसा यांची आणि त्याच्यानंतर सर्वात मोठी अंत्ययात्रा 17 लाख लोक सामील होती इंदोर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेमध्ये. मात्र हा फडका यावेळेस मात्र सरळ रेषेत केल्यात. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, थ्रोपैकी करतोय, तोपर्यंत फक्त एक धाव एकवटली जात आहे. अतिशय चांगली कामगिरी मी म्हणेन या वाकळण संघाच्या माध्यमातून. 22 धावा लावल्यात धावपडकावरती. बघा केतन मात्रे एक नवा उभरता सितारा या संघाचा ऑलराऊंडर प्रदर्शन करतोय. यावेळेस मात्र या सीझनला सर्वात इम्पॉर्ट मध्ये असलेला फलंदाज आणि गोलंदाजीमध्ये मात्र अप्रतिम कामगिरी केतन मात्रे याची. दुसरं षटक, हा चेंडू षटपूल करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बराच वेळ लावत आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आला होता मात्र झेल सुटला. जीत येतो बॅकअपला, बॅकअप मात्र केलं जात नाहीये आणि चेंडू मात्र सीमा पलीकडे चौकार. नक्कीच जसं थोडीशी दुखापत झाली आहे. 26 धावा धावपळकावरती लावल्यात आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये जर बघायचं झालं तर 26 आकडा बरंच काही सांगून जातो आपल्या देशाला. कारण ज्या वेळेस 26/11 कोण विसरणार दिवस, ज्या वेळेस मुंबईवरती आतंकवादी हमला झाला होता आणि त्याच्यानंतर 26 तारखेला महापूर भारतामध्ये आलं होतं, बरंच नुकसान झालं होतं. आणि दुसरीकडे बघितलं तर शुभ दिवस का म्हटला जातोय, कारण 26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन. त्याच्यानंतर कारगिलचं भारताने पहिलं महायुद्ध जिंकलं होतं, त्यावेळेस सुद्धा 26 तारीख होती. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर ज्या वेळेस 26 तारीख होती त्यावेळेस मात्र सर्वात महान पंतप्रधान भारताचे नरेंद्र मोदी साहेब यांनी पंतप्रधान शपथ घेतली होती. तो दिवस सुद्धा 26 तारीख होती, म्हणून हा शुभ दिवस म्हटला जातोय. मात्र धावसंख्या आपण बघू शकता धावपडकावरती 26 धावा आल्यात. यावेळेस मॅटी हिटिंग करताय, चेंडू सरळ रेषेत पुन्हा एकदा चांगलं बॅकअप प्रोटेक्शन मात्र दिलं जात आहे. यावेळेस किरण मात्रे याच्या माध्यमातून फक्त एकच धाव आली आहे. षटक संपतोय, 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपडकावरती लागली आहे. यावेळेस 28 धावा 2 षटकांच्या सांगतो, 27 धावा 2 षटकांच्या सांगतो नंतर यावेळेस मात्र ओम साई आगासन संघाचे. बघा 2 षटकांचा खेळ संपला. या ठिकाणी बघू शकता पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 11 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा. व्हेरी गुड बॅटिंग म्हणता येईल का, कारण संध्याकाळचं सत्र आहे. जेव्हा जेव्हा संध्याकाळचं सत्र असतं तेव्हा मात्र या धावांचा पाठलाग करताना मात्र बऱ्याच वेळेला संघ अडकळतोय. मात्र वाकळण संघ आहे, त्यांची रणनीती नेहमीच चांगली असते. जेव्हा जेव्हा ते निर्णय घेतात तेव्हा तेव्हा मात्र योग्य निर्णय त्यांचा साबित होतोय. या आजवरच्या इतिहासामध्ये या क्रिकेटमध्ये वाकळण संघाचं गणित बघितलंय. मात्र शेवटचं षटक फेकतोय जीत भोईर, ज्याला पाचारण केलं जात आहे. शेवटचं स्लॉगरचं षटक, तिसरं षटक. हा चेंडू पुल्लन डिलिव्हरी बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. केतन मात्रे चेंडूला जज करतोय आणि पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून देतोय. मात्र 13व्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद होतोय ओम साई आगासन संघाचा. तर बघा पहिला फलंदाज बाद झाला 13व्या चेंडूवरती. 2 षटक संपले. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. ब्लॉक होल मध्ये चेंडू, मात्र चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू मात्र मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. ऋषी
भोईऱ्याचा अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक आहे हा वाकळण संघाचा। जेव्हा जेव्हा चांगले क्षेत्ररक्षण केले जातोय या ऋषी भोईर करून तेव्हा तेव्हा मात्र त्याचे समर्थक टाळ्या वाजवतात, कारण उत्तम दर्जाचा क्षेत्ररक्षक बघितलाय मी ऋषी भोईऱ्याला। एकच धाव मिळाली आहे, अतिशय चांगली गोलंदाजी, संत आणि सावध सुरुवात मी म्हणेन या आगासन संघाची। बचावात्मक पवित्रा घेतला होता पहिल्या 2 षटकामध्ये, मात्र तिसऱ्या षटकात अटॅकिंग क्रिकेट केलं लागेल। मात्र केजू यावेळेस मायटी हिटिंग करतोय, चेंडू हवेत आहे, केतन चेंडूवरती, मात्र चेंडूवरती बॅकअप दिलं जात आहे, प्रोटेक्शन दिलं जात आहे किरण मात्रेच्या रूपाने। तोपर्यंत सहजरित्या या 2 धावा एकवटल्या जातात। हळूहळू का होईना एका दुसऱ्या धाब्यासाठी झगडावं लागतं यावेळेस या आगासन संघाला। बघा चौकार षटकार आले नाहीयेत, मात्र एकेका धावेसाठी झगडावं लागलाय या आगासन संघाला। हा चेंडू पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा चेंडू होता, अतिशय चांगली गोलंदाजी जीत भोईऱ्याची। जर असं म्हटलं जातं की लोकशाहीमध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व असतात। बघा जे एका धावेने सामना हरल्यात त्यांना विचारा काय असतो ते सामन्याचा प्रतिबिंब, ज्यांना विचारा एका मताने आपली सीट गमावली आहे विचारा त्यांना काय असतं एका गुणाचं महत्व, आणि विचारा ज्यांना परीक्षांना जे विद्यार्थी बसतात त्यांना एक गुण कमी पडला तर ते फेल होतात। मात्र एका धावेसाठी झगडावं लागतं यावेळेस आगासन संघाला, कारण कैजू मुंडे सारखा विस्फोटक फलंदाज मैदान आहे मात्र त्याला शांत ठेवण्याचं काम केलंय। धावसंख्या 32 धावा धावपडकावरती लावल्यात आगासन संघाच्या तिसऱ्या षटकामध्ये। हा चेंडू यावेळेस मात्र प्रथम बॅकफुटला येऊन कट करायचा होता, नंतर इरादा बदललाय आणि चेंडू मात्र जीत भोईर पुन्हा एकदा चालाकी दाखवली आहे आणि चेंडू मात्र सरळ निघून गेलाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये। षटक संपलाय, षटक क्रमांक 3 संपलाय आणि धावसंख्या धावपडकावरती फक्त आणि फक्त 32 धावा या पहिल्या सत्रामध्ये। थँक्यू। तर या ठिकाणी पहिलं सत्र संपलंय बघा, संध्याकाळ झाली आहे, जास्त वेळ करू नका। पुन्हा एकदा मी विनंती करतोय, आदेश नाही आहे मित्रांनो, कारण आदेश फक्त एकच होता आणि तो मातोश्रीवरचा आदेश होता। मात्र आम्ही विनंती करतोय तुम्हाला, चला जास्त वेळ करू नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या। ओम साई आगासन संघ प्रथम सत्रामध्ये जर विचार केला तर 32 धावा फक्त कुठल्यात आणि 33 धावांचं लक्ष्य वाकळण संघासमोर असणार आहे। नक्की जर जीत भोईर ज्याने अतिशय चांगली गोलंदाजी केल्या शेवटच्या षटकामध्ये, बघा त्याच्याकडे असलेली क्रिकेटची शिदोरी, क्रिकेटचा अनुभव आणि क्रिकेटचा कसब यावेळेस त्याने दाखवलाय मैदानावरती। मात्र फक्त 32 धावा 33 धावांचं लक्ष्य असणार आहे। जर आस्किंग रन रेटचा विचार केला तर प्रति षटकामागे 11.00च्या सरासरीने धावगती ठेवावी लागेल। मात्र 3 षटकांचा सामना आहे, चला लवकर जा फलंदाज, आपण तुम्हाला उशीर होईल कारण नेहमीच अंधाराचा फायदा गोलंदाजांना होतोय हे आपण बघितलंय। मात्र यावेळेस क्षेत्ररक्षण सुद्धा लावा केजू मुंडे, जास्त वेळ करू नका। तर फलंदाजांना पाचारण करण्यात येतोय मैदानामध्ये जोडी वाकळण संघाची आपण बघू शकता, एकीकडे लिटल मास्टर ऋषी भोईर तर दुसरीकडे उगवता तारा यावेळेस मात्र केतन मात्रे मैदानामध्ये। सामन्याला सुरुवात होत आहे, सामन्याची सुरुवात कशी असेल, सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी मात्र मी जातोय पुन्हा एकदा आमचे जवळीक मित्र विनोद पाटील यांच्याकडे। थँक्यू। धन्यवाद जगदीश पाटील। उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या रोमांचकारी अद्भुत खेळामध्ये पुनश्च सहर्ष स्वागत आहे। स्पर्धा आपण पाहतोय शेवटच्या टप्प्यामध्ये आणि निश्चितच हा हे शेवटचं सत्र आहे, शेवटचा टर्न आहे आमचा देखील, आणि सामना आपण पाहतोय फायनलचा सामना, मेगा फायनलचा सामना वाकळण वर्सेस आगासन या 2 संघादरम्यान। आगासन संघाने निर्धारित 3 षटकामध्ये 10.66च्या सरासरीने 32 धावा धावपलका लावल्यात आणि 33 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे। एक फायटिंग स्कोर या ठिकाणी उभा केलेला आहे, मात्र 32 धावा पुरेशा असतील का या वाकळण संघासमोर तो येणारा काळच ठरवेल। मात्र पहिलं षटक यावेळेस गेलो ते गोलंदाज केजू। स्पर्धा या ठिकाणी पाहतोय शिवडोन संघाच्या माध्यमातून शिवडोन चषक प्रमुख शिल्पकार या स्पर्धेचे भरत पाटील यांच्या अथक परिश्रमातून त्यांच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतलेली आहे। चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार।
केजू हा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघालाय सीमारेषे बाहेर चौकार. भरारी घेते धावसंख्या धावफलकावर 12 धावा. पहिल्या 4 सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरला होता ऋषी. आपल्या गुणवत्तेला न्याय देऊ शकला नाही. मात्र या ठिकाणी या महत्वाच्या सामन्यात मेगा फायनल मध्ये बॅक टू बॅक 3 चौकार लगावतोय. गुड बॅटिंग. हा चेंडू यावेळेस केजू टेक ऑफ घेता. चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगाने फेकला ऑफ स्टंपवर. पहिले 3 चेंडू जर पाहिले तर मिडल स्टंप आणि लेग स्टंपवर टाकले होते. मात्र त्यानंतर हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून काढला आणि बीट केलं यावेळेस ऋषीला. धावसंख्या धावफलकावर 12. गरज होती 11.00 ची. मात्र आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूमध्ये 12 धावा धावफलकावर आलेले आहेत. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सरकलाय पुढे. मात्र चेंडू हातातून निसटतोय आणि या 2 धावा या दरम्यान इथे पूर्ण केल्यात. गुड रनिंग विथ द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 14 धावा. वाकण संघाचा प्रवास जर आपण पाहिलं तर जबरदस्त कामगिरी कालच्या दिवसामध्ये केली होती. मात्र आगासन संघाने आजचा दिवस गाजवला होता. मात्र चॅम्पियन संघ कोण ठरेल तो हा सामना ठरवेल. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक कोण पटकावेल हा सामना ठरवेल. हा चेंडू पुन्हा एकदा बीट केलंय. आता मात्र षटक संपल्याची घोषणा करतायत पंच. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 14. बँड पथकला विनंती आहे थोडं थांबायचं आपण. बँड पथकला विनंती आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण पहिल्या षटकाखेर 14 धावा. बँड पथक आपण कमी वापर करायचा बघा. निश्चितच बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी त्या गोष्टीचा उल्लेख करायचा आहे. आपण यानंतर निश्चितच वाजवायचं नाहीये. आपल्याला एक सूचना आहे. गोलंदाज येतोय यावेळेस ऋषिकेश. सामाजिक. हा चेंडू तिलक रत्न दिल्शन स्टाईल मध्ये खेळलेले आहेत. पल्लू स्कूप केलाय. हा चेंडू निघालाय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 18 धावा. एकदा ऋषी. हा चेंडू यावेळेस हवेतून लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. केतनच्या बॅट मधून निघाला हा षटकार आणून पाहतोय. केतन पोहोचलाय 10 धावांवर. जबरदस्त कामगिरी पूर्ण स्पर्धेमध्ये केतनची जर आपण पाहिली तर 45 धावा त्याने पहिल्या 3 सामन्यामध्ये पूर्ण केल्या होत्या. हा चेंडू येतोय मिड विकेटच्या दिशेने चौकार. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 28. आता मात्र हा सामना पूर्णपणे एका बाजूला झुकलेला आपण पाहतोय वाकण संघाच्या बाजूला. हा चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक निल्सन त्या ठिकाणी चेंडू एका हाताने अडवण्याचा प्रयत्न करतोय आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर
धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 32 धावा. फक्त 2 धावांची गरज. त्यावेळी चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि हा विजयी फटका. हा सामना जिंकलाय या ठिकाणी 7 चेंडू राखून आणि 10 गडी राखून हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन वाकण संघाचं.